प्रकाशाचा श्वास. पावसाची रिपरिप सुरू होती. खिडकीपलीकडे धुसर जंगल, हलक्या प्रकाशात आलेलं घर आणि एका टेबलवर पुस्तक, मेणबत्ती आणि वाफाळलेली चहा. आर्या तिच्या आयुष्यातल्या एका अंधाऱ्या टप्प्यात होती, पण या शांततेत तिला स्वतःचा आवाज ऐकू येत होता. कधीकधी बाहेरचं शांत असणं आतला कोलाहल समजून घ्यायला मदत करतं. ती पानं उलटत होती. एक एक ओळ हळूहळू आशेचा प्रकाश देत होती. खिडकीत ठेवलेली मेणबत्ती टपकणाऱ्या पावसातही शांतपणे जळत होती. आर्या तिच्याकडे बघत म्हणाली, आपण परिस्थिती बदलू शकत नसलो तरी आपण त्यामध्ये उजळू मात्र शकतो. ती मेणबत्ती नव्हती, ती आर्याच होती. तिच्या आयुष्यातल्या अंधकारातही ती स्वतःसाठी प्रकाश बनत होती. त्या रात्री ती घराबाहेर पडली. अंधाऱ्या पावसात दूर कुठेतरी एक दिवा शांतपणे जळत होता. एकटाच पण अढळ. तो आर्याला आठवण करून देत होता, तू एकटी असलीस तरी तुझा प्रकाश कोणासाठी तरी दिशा होतो.